नो. तर आजचा विषय आहे. तर आज आपण पुढे हा जो लाईटीचा डाम बघतोय याच्यावर आपल्याला एक वटवाघूळ दिसते. तर मला काय म्हणायचं आहे, माणसानं भरपूर प्रगती केली, रस्ते केलं, बिल्डिंग बांधल्या, पण सध्या ह्या ज्या लाईट आहेत ह्या अंडरग्राऊंड करता येतील का? म्हणजे जे काय वानरं असतील, वटवाघळ असतील, इतर पक्षी असतील किंवा झाडं असतील, यांचं कुठंतरी होणारं जे काय शोषण आहे आपण पाहू शकता. मनाला असं अत्यंत दुःख होतं. आपण मागं पाहू शकता, हे असं नेहमी महिन्याला 2 महिन्याला आपल्याला पाहायला मिळतं. तर ह्या गोष्टी नाही घडल्या पाहिजेत. त्यासाठी आपल्याला संपूर्ण जी वीज आहे, गावोगावी फिरलेल्या ज्या तारा आहेत त्या अंडरग्राऊंड करता येतील का, यासाठी शासनानं काहीतरी प्रयत्न करायला हवेत असं मला वाटतं. त्याच्यामुळं बरेच प्राणी, पक्षी व इतर सजीव असे निर्घुण त्यांचं जीव जाणार नाहीत. हे म्हणजे कुठंतरी या सगळ्याला माणूसच जबाबदार आहे. निसर्गाचा ऱ्हास होतो किंवा आपण जे काही इतर सजीव सगळ्या गोष्टी संपवत चाललो आहोत. मग माझं असं एक आव्हान आहे निसर्गप्रेमी तसे शासनाला, की आपण नक्की यासाठी प्रयत्न करावेत. तुम्ही बाकीचा विकास करा, पण याच्यामुळं सुद्धा बऱ्याच गोष्टी घडत आहेत. हे वटवाघूळ आहे बघा, हे महिन्याला एक इथं साधारणतः आपल्याला कुठेही गावोगावी फिरताना किंवा इतर ठिकाणी वानरं असतील किंवा इतर पक्षी असतील, अशा अनेक गोष्टी आपल्याला दिसतात. आणि त्याच्यामुळं आपल्याला बराच म्हणजे मनाला वेदना होतात. म्हणून यासाठी आपल्याला काहीतरी करता येईल का, यासाठी सर्वांनी पुढे यावं असं मला वाटतंय. धन्यवाद.